हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी महत्त्वाचा विषय सामान्य विज्ञान आणि या सामान्य विज्ञान विषयावरील अवकाश मोहिमा आणि तंत्रज्ञान या घटकावरील अतिमहत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहे. आणि MPSC पासून गट क च्या परीक्षांमध्ये या घटकावर जेवढेही प्रश्न आजपर्यंत विचारण्यात आलेले आहेत ते प्रश्न आणि जे प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत आणि जास्तीत जास्त वेळा रिपीट झालेले आहेत, फक्त आणि फक्त तेच प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. बाकीचे प्रश्न घेऊन आपण वेळ घालवलेला नाहीये. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांमध्ये या घटकावर जो कोणताही प्रश्न विचारण्यात येणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला नक्कीच सांगता येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? पहा, अति महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह, चला आन्सर करा. पहा, तर तो आहे आर्यभट्ट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आर्यभट्ट. आता याचे प्रक्षेपण कधी करण्यात आलं होतं? तर याचे प्रक्षेपण 19 एप्रिल 1975 मध्ये आर्यभट्ट या कृत्रिम उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. ओके, आर्यभट्ट हा भारताने विकसित केलेला पहिला उपग्रह आहे. ओके, आणि भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव या उपग्रहाला देण्यात आलं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, आता पहा, इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? इस्रो आपणा सर्वांना माहिती आहे अंतरिक्षाशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अंतरिक्ष. आता मी तुम्हाला इस्रोचा फुल फॉर्म विचारला होता, तर तो काय आहे? इस्रोचा फुल फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. सॉरी, फुल फॉर्म नव्हता, याची स्थापना विचारली होती. याची स्थापना 15 ऑगस्टला झालेली. ओके, 15 ऑगस्ट 1969 मध्ये इस्रोची स्थापना झालेली आहे, लक्षात ठेवा. मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मुख्यालय आहे बेंगळुरू येथे. बेंगळुरू येथे इस्रोचं मुख्यालय. ओके, आणि याचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? पहिले अध्यक्ष, इस्रोचे पहिले अध्यक्ष आहेत विक्रम साराभाई. कोण? विक्रम साराभाई. आता तुमच्यासाठी मी खूप इझी प्रश्न विचारणार आहे मित्रांनो, याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला फटाफट आन्सर करा. प्रश्न पुन्हा एकदा पहा, इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला फटाफट आन्सर करायचं आहे. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. अग्नी, त्रिशूल, पृथ्वी, आकाश तसेच नाग संशोधकाच्या नेतृत्वाखाली झाली. पहा, अग्नी, त्रिशूल, पृथ्वी, आकाश, नाग या अग्निबाणांची निर्मिती डॉक्टर APJ अब्दुल कलाम या संशोधकांच्या नेतृत्वाखाली झालेली. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भारतरत्न आणि पद्मभूषण हे दोन्ही पुरस्कार त्यांना मिळालेत, हे देखील लक्षात ठेवा. ओके, आता हे जे अग्निबाण आहेत याची निर्मिती कोण करतं रे? तर याची निर्मिती करतं DRDO, हे लक्षात ठेवा. कोण करतं? DRDO याची निर्मिती करतं. मग DRDOची स्थापना कधी झालेली? 1958 मध्ये DRDOची स्थापना झालेली. मुख्यालय कोठे आहे? नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे, हे लक्षात ठेवा, न्यू दिल्ली. ओके, त्यानंतर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दलचा एक महत्त्वाचा प्रश्न, हे भारताचे पहिले शास्त्रज्ञ राष्ट्रपती आहेत, हे लक्षात ठेवा. भारताचे पहिले शास्त्रज्ञ राष्ट्रपती कोण आहेत? तर ते आहेत APJ अब्दुल कलाम, हे लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. भारताचा पहिला उपग्रह डॅश डॅश रोजी अवकाशात सोडण्यात आला.
आत्ताच आपण पाहिलं भारताचा पहिला उपग्रह 19 एप्रिल 1975 रोजी अवकाशात सोडण्यात आला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 19 एप्रिल 1975. ओके, आणि भारताचा पहिला उपग्रह कोणता होता? तो आर्यभट्ट होता. हा आपला पहिला कृत्रिम उपग्रह आहे. आणि कृत्रिम उपग्रह निर्मिती आणि त्यांच्या प्रक्षेपणासाठी आवश्यक तंत्रज्ञान कोण विकसित करतं? तर ते विकसित करतं इस्रो, बरोबर. आणि इस्रोची स्थापना मी तुम्हाला कधी सांगितली? 1969. आणि मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मुख्यालय आहे बेंगळुरू येथे, बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न, भारताने 1969 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरून पहिला अग्निबाण सोडला? 1969 मध्ये आपण पहिल्याच प्रश्नामध्ये पाहिलेले 1969 मध्ये आपण थुंबा या ठिकाणावरून पहिला अग्निबाण सोडलेला आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 थुंबा 1969 मध्ये. ओके, तुंबा उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या राज्यात आहे? हे आहे आपल्या केरळ राज्यामध्ये, बरोबर. त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे श्रीहरिकोटा. श्रीहरिकोटा येथे कोणतं संशोधन केंद्र आहे? सतीश धवन संशोधन केंद्र. सतीश धवन स्पेस सेंटर हे आहे श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथे, बरोबर. त्यानंतर बंगळुरू हे इस्रोचे मुख्यालय आहे बेंगळुरूमध्ये, बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, भारतातील अग्नि 4 क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालक कोण होते? पहा, भारतातील अग्नि 4 क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालक हे होत्या टेसी थॉमस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 टेसी थॉमस होत्या. ओके, अग्नि 4च्या. आणि जर मी तुम्हाला विचारलं की अग्नि 1, अग्नि 2 चे प्रकल्प संचालक कोण होते? तर ते होते APJ अब्दुल कलाम. कोण? तर ते होते APJ अब्दुल कलाम. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि अग्नि 3 चे कोण होते? अग्नि 3च्या होत्या टेसी थॉमस. अग्नि 3 आणि अग्नि 4च्या आहेत टेसी थॉमस. आणि टेसी थॉमस यांनाच काय म्हणतात? मिसाईल वुमन. मिसाईल वुमन जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं कोणाला म्हणतात, तर ते टेसी थॉमसला म्हणतात. आणि तुमच्यासाठी आता प्रश्न विचारणार आहे, मिसाईल मॅन कोणाला म्हणतात? याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला, भारतातील मिसाईल मॅन कोणाला म्हणतात याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि याचे उत्तर मी तुम्हाला पुढे जाऊन पुढच्या प्रश्नांमध्ये कव्हर करणार आहे, हे देखील लक्षात ठेवा, काळजी करू नका. ओके, चला पुढे पाहूया. डॅश डॅश हे भारताने विकसित केलेले रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. पहा, भारताने विकसित केलेले रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र कोणते आहे? तर ते आहे नाग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 नाग. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे अग्नी. अग्नी हे क्षेपणास्त्र जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. त्रिशूल हे क्षेपणास्त्र हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. आकाश हे देखील हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. याचा पल्ला 60 किलोमीटर आहे आकाशचा, हे लक्षात ठेवा. आणखीन एक आहे अस्त्र. अस्त्र हे विमानभेदी क्षेपणास्त्र आहे. ओके, अस्त्र. आणि याचा पल्ला आहे 110 किलोमीटर, हे देखील लक्षात ठेवा. अस्त्रचा पल्ला आहे 110 किलोमीटर. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, विद्यावाहिनी हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या उपग्रहाशी संबंधित आहे? पहा, विद्यावाहिनी हा उपक्रम INSAT-1B या उपग्रहाशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 INSAT-1B. आता विद्यावाहिनी जो उपक्रम आहे मित्रांनो, तो 2023 मध्ये केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी सुरू केला होता, हे लक्षात ठेवायचंय. समोरचा प्रश्न पाहूया. INSAT उपग्रह खालीलपैकी कोणत्या कक्षेत प्रक्षेपित केले जातात? INSAT उपग्रह विषुववृत्तीय वर्तुळाकार कक्षेत प्रक्षेपित केले जातात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 विषुववृत्तीय वर्तुळाकार कक्षा. समोरचा प्रश्न, नाग हे क्षेपणास्त्र डॅश डॅश याच्या विरोधात काम करते. पहा, आत्ताच आपण पाहिलं, नाग हे क्षेपणास्त्र रणगाडाच्या विरोधात काम करते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4
रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे आणि नाग क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे? मारक क्षमता नाग क्षेपणास्त्राची किती आहे? तर ती आहे 7 किलोमीटर. किती? 7 किलोमीटर. ओके. आणि याचं विकसित कोणी केलंय? तर DRDOने हे बनवलेले आहे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. तुर्भे मुंबई येथे असणाऱ्या अणुभट्ट्यांमध्ये खालील समावेश होत नाही. कोणाचा? पहा, सायरस आहे, झर्लिना आहे, पौर्णिमा आहे, मर्जिना नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 मर्जिना. आता भारतातील पहिली अणुभट्टी कोणती आहे रे? तर ती आहे अप्सरा. ही भारतातील पहिली अणुभट्टी आहे. कधी सुरू झाली ही? तर 4 ऑगस्ट 1956 मध्ये ही सुरू झाली. ओके. आणि सध्या सायरस आणि पौर्णिमा या दोनच अणुभट्ट्या कार्यरत आहेत. हे देखील लक्षात ठेवायचे. पुढे पाहूया. आता पहा, तुम्हाला विचारलेला प्रश्न, मिसाईल म्हणून कोणाला ओळखतात? पहा, मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तुम्ही सर्वांनी राईट आन्सर केलेला असणार आहे. यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? यांचा जन्म रामेश्वरम तमिळनाडू येथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. कधी झाला? 15 ऑक्टोबर 1931 मध्ये. यांना कोणकोणते पुरस्कार मी तुम्हाला सांगितलं? भारतरत्न आणि पद्मभूषण हे पुरस्कार यांना मिळालेले आहेत. आणि यांनाच मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. आणि मिसाईल वुमन मी कोणाला सांगितलं? टेथी थॉमस यांना मिसाईल वुमन म्हणून ओळखलं जातं. समोरचा प्रश्न, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर डॅश येथे आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई येथे आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मुंबई. बरोबर. याची स्थापना कधी झाली होती? 3 जानेवारी 1954 मध्ये याची स्थापना झाली होती. आणि येथे कोणती पहिली? अप्सरा. बरोबर. अप्सरा आहे पहिली अणुभट्टी. कधी आहे? 1956 मध्ये. ओके. आणि याचे संस्थापक कोण आहेत? होमी भाभा याचे संस्थापक आहेत. ओके. पुढे पाहूया. नासाच्या अटलांटिस 28 मोहिमेत 6 महिन्यातून अधिक काळ अवकाशात वास्तव्य करून भारतीय वंशाच्या कोणत्या महिलेने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे? तर त्या आहेत सुनीता विल्यम्स. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सुनीता विल्यम्स मूळ भारतीय अमेरिकन नागरिक आहेत. ओके. नासाकडून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानाच्या 14व्या व 15व्या मोहिमेवर यांना पाठवण्यात आलं होतं. आणि महिला अंतराळवीराने सर्वाधिक अंतराळ यात्रेचा 154 दिवस हा विक्रम त्यांच्या नावावर आहे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? पहा, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव आपणास सर्वांना माहिती आहे, तो आहे नील आर्मस्ट्रॉंग. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 नील आर्मस्ट्रॉंग हे अमेरिकन अंतराळ यात्रेत. ओके. नील आर्मस्ट्रॉंग हे नासाचे अपोलो 11 हे अंतराळयान 20 जुलै 1969 रोजी चंद्रावर यांनी उतरवलं होतं. ओके. कधी? 20 जुलै 1969 मध्ये चंद्रावर उतरलं होतं. आणि चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या जगातील पहिला मानव हे बनले होते. ओके. आता हे तर झालं चंद्रमोहीम कोणाची? अमेरिकेची. आता भारताच्या किती चंद्रमोहीम आहेत? एकूण 3 आहेत. तर पहिली चंद्रमोहीम कधी झाली होती? तर ती झाली होती 22 ऑक्टोबर 2016ला. त्यानंतर दुसरी भारताची चंद्रमोहीम कधी झाली होती? 22 जुलै 2021. आणि तिसरी भारताची चंद्रमोहीम कधी झाली होती? 14 जुलै 2023 मध्ये. ओके. समोरचा प्रश्न,
सुनीता विल्यम कोण आहेत? आत्ताच आपण पाहिलं सुनीता विल्यम या अंतराळवीर आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अंतराळवीर. सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर आहेत. त्यांनी सर्वाधिक स्पेस वॉक करणारी महिला म्हणून हा विक्रम केलेला आहे. ओके, आणि अंतराळात जाणारी ही दुसरी भारतीय वंशाची महिला आहे. पहिली कोण होती? पहिली होती कल्पना चावला, बरोबर. आणि जगातील पहिला अंतराळवीर कोण आहे? जगातील पहिला अंतराळवीर आहे युरी गागारिन. कोणत्या देशाचा आहे? रशियाचा, बरोबर. आणि भारतातील पहिला अंतराळवीर कोण आहे? भारतातील पहिला अंतराळवीर आहे राकेश शर्मा. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा. ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? मित्रांनो, ढगापासून कृत्रिम पाऊस पडतो त्याला क्लाउड सीडिंग म्हणतात, हे लक्षात ठेवा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 क्लाउड सीडिंग. आता क्लाउड सीडिंग म्हणजे काय? तर जे बाष्पयुक्त ढग असतात त्याच्यावर सिल्वर आयोडाईड AgL, काय AgL सिल्वर आयोडाईड किंवा शुष्कभर याच्या शुष्कभर विमानाच्या सहाय्याने पसरवतात बाष्पयुक्त ढगांवर आणि त्यावेळी त्यातून पाऊस पडतो, याला क्लाउड सीडिंग म्हणतात. ओके, आणि हे तंत्रज्ञान कृत्रिम पावसात पाडण्यासाठी खूप उपयुक्त तंत्रज्ञान आहे. त्यानंतर औष्णिक विद्युत विकासाच्या दृष्टिकोनातून नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली? NTPCची स्थापना कधी करण्यात आली रे? तर 1975 मध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 1975. ही सरकारची महारत्न कंपनी आहे आणि वीज निर्मिती करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे आणि हिचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नवी दिल्ली येथे आहे. याचं मुख्यालय न्यू दिल्ली येथे. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी महत्त्वाचा विषय सामान्य विज्ञान आणि या सामान्य विज्ञान विषयावरील अवकाश मोहिमा तंत्रज्ञान या घटकावरील अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. आणि MPSC पासून गट ख च्या परीक्षांमध्ये या घटकावर जेवढेही प्रश्न आजपर्यंत विचारण्यात आलेले आहेत ते प्रश्न आणि जे प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत आणि जास्तीत जास्त वेळा रिपीट झालेले आहेत, फक्त आणि फक्त तेच प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत आणि बाकीचे प्रश्न घेऊन आपण वेळ घालवलेला नाही. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांमध्ये या घटकावर जो कोणताही प्रश्न विचारण्यात येणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला नक्कीच सांगता येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि हा जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.